3 तास प्रवास करत शायनिंग मारत गेलो होतो फिरायला आणि सिक्युरिटी काकांनी केला होता आमचा पोपट। नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील जाधव आणि आज सकाळ सकाळ आपण निघलोय फिरायला जाता जाता बघितलं तर जोरदार सुरू होती पॅकिंग आणि आज ठरवलं होतं की खूप काय फिरलोय सिटी मध्ये, मग आज जाऊयात जरा खेडेगावात निसर्गाच्या सानिध्यात, बघूयात कसे चायनातली खेडेगाव। नुकतेच चायनात आलेले मित्र म्हटले की त्यांना घ्यायचे सिम कार्ड म्हणून आलो होतो सिम कार्डच्या दुकानात। सिम कार्ड घ्यायला लागलो होतं लय टाइम म्हणून तिथली बघितली टीव्ही, झाल्यावर टीव्ही बघून म्हटलं की आज एसटीने करूयात प्रवास म्हणून आलो होतो एसटी स्टँड वरती आणि एसटीला इकडे लागतात कॉइन म्हणून एका दुकानातून घेतले होते सुट्टे। नंतर बघाय चायनाचे कॉइन कसे 1-1 रुपये कॉइन होते, रुपयाचे नाही बरं का, 1-1 युआनचे हे कॉइन होते। चायनीज भाषा तर काय आपल्याला वाचता येत नव्हती म्हणून मोबाईल मधले चित्र आणि बोर्डवरचे चित्र केलेत मॅच आणि आपण होतो ह्या स्टॉप वरती आणि तिथून जायचं होतं आपल्याला ह्या स्टॉपला, म्हणून 733 नंबरच्या बसची बघत होतो वाट। झाली होती दुपार पण ऊन पडलं होतं कोवळं सकाळ सारखं आणि थोड्याच वेळात आली होती आपली बस। आल्यावर बस चढलोय, बस मध्ये केलाय टेक्नॉलॉजीचा वापर, केलाय फक्त QR कोड स्कॅन आणि झालेत अकाउंट मधून पैसे कट। तर बघा ही चायनातली अशी असते बस जिथं कंडक्टर नाही, आपणच स्वतःहून पैसे भरायचे आणि करायचा। पण आम्हाला झाला होता उशीर आणि बसचा प्रवास वाटत होता लय स्लो, म्हणून उतरले बसमधून आणि केली आहे भाड्याने टॅक्सी, कारण जिकडे आम्ही चाललो होतो ते पार्क ओपन होतं 6 वाजेपर्यंत, म्हणून गाडीत बसून पटापटा गेलोय पार्क कडे। पोहोचल्यावर पार्क मध्ये लांबूनच बघितलंय मी की सगळे लोक रिटर्न चालले होते, मग तेव्हा डोक्यात आलंय आज काहीतरी गडबड होणार आहे। मित्रांनी जाऊन गेटवरती विचारले सिक्युरिटीला, तर सिक्युरिटीने केलं एंट्रीला मना, कारण 6 वाजता बंद होणार होतं पार्क आणि त्यांनी सुरुवात केली होती 5 वाजता सगळ्यांना बाहेर काढ। मग झालाय सगळा मूडचा बच्चा भाऊ आणि दुष्काळात 13वा म्हणून इकडून रिटर्न जायला पण बसच नव्हती।